2 दिवसांनीच महाराज वारणावताहून परत आले. त्यांनी मृगया म्हणून काहीच बरोबर आणलं नव्हतं. उलट त्यांची नेहमीच हसरी असणारी चर्या म्लान आणि मलूल झाली होती. कदाचित ती अरण्यात भटकल्यामुळं झाली असेल. आम्हाला पाहताच ते खुलतील या कल्पनेनं मी आणि माद्री त्यांना हसतच सामोऱ्या गेलो. पण त्यांनी आमच्याकडं डुंकूनही पाहिलं नाही. खाली मान घालून तडक ते आपल्याच कक्षात गेले. त्यांनी लागलीच कक्षाचं द्वार आतून लावून घेतलं. काही न खाता 4 दिवस ते आतच राहिले. कक्षाचं द्वार कितीही ठोठावलं तरी ते उघडलं जाईना. शंकांच्या असंख्य इंगळ्या आम्हा दोघींचं मन पोखरू लागल्या. शेवटी नाईलाजानं आम्ही राजमातेकडं गेलो. त्यांना ते कळताच त्यांची चर्याही काळजीनं काळवंडून गेली. लागलीच त्या आमच्याबरोबर आल्या. त्यांनी बाहेरून कक्षाचं द्वार ठोठवलं. आतून थोडासा कठोर आणि बराचसा त्रासिक आवाज आला. कोण आहे ते? मी अंबालिका आहे, तुझी माता. द्वार उघड पांडू. राजमातेनं तेवढ्याच निर्धारानं सांगितलं. झटकन कक्षाचं द्वार उघडलं गेलं. या 4 दिवसात महाराज किती पालटून गेले होते. त्यांनी अंगावरची राजवस्त्र उतरवून ठेवली होती. सर्वांगावर केवळ पांढरी वस्त्र त्यांनी धारण केली होती. डोक्यावर मुकुट नव्हता. आकाशात भरारी मारणारी त्यांची ती करारी दृष्टी जमिनीला खिळली होती. माझ्यासमोर दिग्विजयी सम्राट उभा आहे की एक भिक्षुक हेच मला समजेना. राजमातेनं विचारलं. पांडू, तू 4 दिवस काहीच खाल्लं नाहीस म्हणे. राजा झालास म्हणून वाटेल तसा वागण्याचा अधिकारी झालास की काय? या 2 मुलींचा विचार तरी केलास काय? पुढं होत मातेला वाकून नमस्कार करीत महाराज म्हणाले. राजा झालो म्हणून वाटेल तसा मी वागेन असं तुलाही वाटतं काय? जे जीवन आता मला इथून पुढं जगायचं आहे त्याचा मी सराव करतो आहे. त्याला शोभेल असं वागतो आहे. कसलं जीवन? संन्याशाचं. मान खाली टाकत ते म्हणाले. पांडू, टाळ्यावर आहेस काय तू? तू कुरुकुलाचा सुपुत्र आहेस. दिग्विजयी सम्राट आहेस. पर्णकुटीत राहणारा भिक्षुक नव्हेस. कुणी शिकवलं तुला हे? राजमाता अंगावर वीज पडल्यासारख्या किंचाळल्या. माझ्या अंगावर आकाश कोसळल्यासारखं झालं. दैवानं माते, आता मी कुरुकुलातील सुपुत्र नाही, दिग्विजयी सम्राट नाही, कुणाचा पती नाही, बंधू नाही. मी म्हणजे केवळ दैवाच्या हातचं खेळणं आहे. त्यांनी आपली चर्या ओंझळीत झाकून घेतली. ज्या ओठांनी सेवकांना आज्ञा सोडावी ते कसे तरीच थरथरू लागले. दैवाचा तुला आजच का एवढा पुळका आला? दैवाची ढाल पुढं करून दुर्बलासारखा स्वतःचा बचाव करू नकोस पांडू. तुला असं करायचं होतं तर या 2 सुंदर मुलींशी तू लग्न कशाला केलंस? स्त्री म्हणजे केव्हाही पायात चढवावा आणि केव्हाही दूर फेकून द्यावा असा चढाव वाटला की काय तुला? काहीशा कठोर पण अंतर्यामी काळजीच्या स्वरानं राजमाता म्हणाल्या. नाही माते, आई असून सुद्धा तू पांडूला ओळखलं नाहीस. एका महाभयानक शापाच्या अग्नीत माझ्या जीवनाचा भरारीनं उभारीनं तरारून उगवलेला लसलसता कोंब नुकताच जळून दग्ध झाला आहे. शाप. ते 2 शब्द वारुळात विषारी नाग घुसावेत तसे आमच्या कानात घुसले. माझ्या डोळ्यांपुढं काजवे चमकू लागले. माद्री तर मटकन खालीच बसली. राजमातेनं पुढं होऊन महाराजांचे खांदे गदगदा हलवून कळवळून विचारलं. शाप? कसला शाप पांडू? कुणाचा? कुणी दिला?
निर्विकारपण थंड आवाजात महाराज बोलू लागले. परवा वारणावताच्या अरण्यात आम्ही मृगयेसाठी गेलो, पण दैवानं उलट माझीच क्रूर मृगया केली. एका हरणीबरोबर रमलेल्या मृगावर मी बाण सोडला. बाण वरमी लागल्यामुळं तो मृग खाली कोसळला, पण तो मृगासारखा चित्कारत नव्हता, मानवासारखं विवळत होता. आम्ही जवळ जाताच तो आपले पाय जास्तच झाडू लागला. आपल्या तपस सामर्थ्यानं एका मृगाचं रूप घेऊन आपल्या प्रियसीबरोबर त्या रम्य अरण्यात रमलेला तो किंदम ऋषी होता. आपला मृगाचा देह टाकताना त्यानं जीवाच्या आकांतानं कळवळून मला शाप दिला. उन्मत्तपणानं आज तू एका प्रणयमग्न प्रियकराला आपल्या प्रियसीपासून ओढून मृत्यूच्या दाढेत ढकललं आहेस. म्हणून मी किंदम ऋषी तुला शाप देतो की तू सुद्धा प्रणयाराधनेच्या आशेनं जेव्हा आपल्या स्त्रीला कवेत घेशील तेव्हा माझ्यासारखाच तात्काळ तडफडून मरशील. मुख ओंझळीत घेऊन कुरूंचा दिग्विजयी सम्राट बालकासारखा स्फुंदू लागला. त्यांनी झटकन आपल्या कक्षाचं द्वार बंद करून घेतलं. राजमाता दारावर हात बडवून स्फुंदू लागल्या. माद्री गुडघ्यात मान घालून मुसमुसू लागली. मी दगडी पुतळ्यासारखी सुन्न झाले. खेद, दुःख, यातना यांच्या पलीकडं सुन्न. रात्री मला महाराजांनी बोलावून घेतलं. गवाक्षातून गंगेच्या शांत पाण्याकडं एकटक पाहत ते बोलू लागले. कुंती, मी आता राजवाडा सोडणार आहे. जिथं वैभवाचा विलास असतो तिथं संयमाचा वास नसतो. माणसाला सगळ्यात जास्त प्रिय त्याचं जीवन असतं. इथं राहून मला संयमानं कधीही वागता येणार नाही. जीवनाचं रक्षण करता येणार नाही. उद्या मी राजवाडा सोडून नागशत पर्वतावर निघून जाणार आहे. पण महाराज, माझं हृदय हेलावून गेलं. कुंती, मला माहीत आहे तुला मी काहीच देऊ शकलो नाही. सौख्याच्या हिमालयावरून दैवानं तुला आज वास्तवतेच्या खोल दरीत लोटून दिलं आहे. इथं राहून तू माझ्यासाठी अश्रू ढाळावेत हे मला कधीही आवडणार नाही. तू परत माहेरी जा. माद्रीलाही ते समजावून सांग. महाराज, मी काय म्हणते ते ऐका तर खरं. कुंती, विजेच्या एकाच लोळात विशाल वृक्षावर निर्धास्तपणे विसावलेल्या वेली कोसळून खाली पडतात. या क्रूर शापानं तुम्हा दोघींची तीच अवस्था झाली आहे. माणसाच्या बाबतीत भवितव्य हे उंदराला क्रूरपणानं खेळविणाऱ्या निर्दय मांजरासारखं आहे. जा. महाराज, मी काय म्हणते ते तुम्हाला ऐकावंच लागेल. देहाला सोडून सावली दूर राहू शकत नाही. वृक्षाला सोडून मुळ्या वाढू शकत नाहीत. पतीशिवाय आर्य स्त्रिया एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाहीत. आम्ही दोघींनी आपल्याबरोबर यायचा निर्णय काल रात्रीच केलेला आहे. दैवाबरोबर द्यूत खेळण्याचा दुबळा प्रयत्न करू नकोस कुंती. मनावर विषयाबाबत संयम मिळवणं म्हणजे आकाशाची अनंत पोकळी कुंकुमाच्या करंडकात भरू पाहण्याइतकं अशक्य आहे ते. महाराज, नात्याच्या जाळ्याला आमचा मासा लागतो की काय यासाठी जर काळ डोळ्यात तेल घालून टपला असेल तर मीही त्याला दाखवून देईन की मथुरेच्या यादव राजा शूरसेनांची मी कन्या आहे. आजपासून मी कुंती प्रतिज्ञा करते की तुम्ही माझे पती नसून पुत्र आहात. याशिवाय अन्य कोणतंही नातं मी मनातही आणणार नाही. पण पुत्राशिवाय झालं तरी माता जिवंत राहूच शकत नाही. मला तुम्हाला आपल्याबरोबर न्यावंच लागेल. मी येणारच. कुंती, भावविवश होऊ नकोस. तसं होणार नसेल तर
तर मग मला गंगेत लोटूनच तुम्हाला पुढं जावं लागेल. कुंती, कुंती, खरोखरच आकाशालाही लाजवील असं तुझं मन आहे. पण काळानं तुझ्यासारखं रत्न या दुर्दैवी पांडूच्या शापानं भग्न झालेल्या मुकुटात कशाला बसविलं कोण जाणे. ते गदगदा हलवून स्फुंदू लागले. कुरुकुलाच्या सुपुत्राला रडणं शोभत नसतं. साक्षात दैवानंही लोळण घ्यावी इतकी त्याच्या पायाची किंमत आहे. मी त्यांना निक्षून सांगितलं. त्यांनी आपला शोक आवरला. त्या भयानक शापानं सगळ्या राजवाड्याची कळाच एका क्षणात नष्ट केली. चांगले 4 दिवस चिंतन करूनच महाराजांनी राजवाडा सोडण्याचा निर्णय केला होता. तो बरोबर होता की काय हे सांगणं कठीण होतं. त्यांचं म्हणणं एकच होतं. वैभवाच्या राजवाड्यात सदैव अंतर्यामी झुरत दुःखी कष्टी राहण्यापेक्षा अरण्यात राहिलेलं काय वाईट. शिवाय वैभव हे माणसाला भोगी बनवितं. माणूस संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा सगळ्याशी एक वेळ द्यूत खेळेल, पण आपल्या जीवाशी तो कधीच द्यूत खेळू शकत नाही. वनवास हाच त्यांना संयमासाठी योग्य होता. मलाही ते पटलं. वैभवाच्या निसरड्या कामभूमीवर कुणाचाही पाय घसरणं शक्य असतं. संयमासाठी असावा लागणारा खंबीरपणा आम्हाला वनातच मिळाला असता. आम्ही तिघांनीही अरण्यात जायचा खंबीर निर्णय केला.